करू कसं करू असं केलं तर प्रश्न मला पडती कसखये प्रश्न मला पडती आरोग्याच्या आहाराच्या निद्रेच्या आणि सौंदर्याच्या सांगते ना जतनासाठी तज्ञ मंडळी माझ्यासाठी येते असं का फोनवरून मी सवाल करते शंका निरसन माझे होते दूरदर्शनी सखी सह्याद्री मजला साह्य करी सखी सह्याद्री सखी सह्याद्री सखी सह्याद्री सखी सह्याद्री सखी सह्याद्री. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या या भागात मी आपली सखी प्रज्ञा बिडकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. 1977 साली पलकों की छावमध्ये या असा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, परंतु त्या चित्रपटातलं एक गाणं आहे त्याचा विशेष उल्लेख आज मला करावासा वाटतो. डाकिया डाक लाया खुशियों का पयाम कहीं कहीं दर्दनाक लाया. गुलजार यांनी या गाण्यामध्ये पोस्टमनचं अतिशय समर्पक शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. पोस्टमन किंवा पोस्ट असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक वेगळं जुनं आणि जिव्हाळ्याचं नातं आपल्याला नेहमीच जाणवतं. दळणवळणामध्ये किंवा संदेशवहनामध्ये आज कालपरत्व अनेक बदल झालेले आहेत, अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा टपाल खातं मात्र आपलं अढळ स्थान आज राखून त्याने ठेवलेलं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आजचा दिवसही तसाच खास आहे. आज आहे जागतिक टपाल दिन आणि म्हणूनच या दिवसाच्या निमित्ताने आज आपण भारतीय टपाल खात्याविषयी बोलणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय पाहूया. जनसामान्यांच्या अविरत सेवेत भारतीय टपाल खाते. जागतिक टपाल दिनानिमित्त आजचा हा आपला विशेष कार्यक्रम आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे शोभा मधाळे मॅम यांना. नमस्कार मॅम. कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि जागतिक टपाल दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मॅम विषयी सांगायचं झालं तर शोभा मॅम या नवी मुंबई रिजनच्या पोस्टमास्टर जनरल पदावरती कार्यरत आहेत. भारताच्या विविध राज्यात उदाहरणार्थ केरळ, आसाम, कर्नाटक, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याशिवाय मुंबईतल्या जीपीओमध्ये पोस्ट डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला अधिकारी आहेत. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही आम्हाला आवर्जून फोन करा. संपर्कासाठी फोन नंबर याप्रमाणे 24908050 24988050. मोबाईल धारक आणि मुंबई बाहेर प्रेक्षकांसाठी एसटीडी कोड आहे 022. आणि नेहमीप्रमाणेच काही सूचना. फोनवरती बोलत असताना आपल्या टीव्हीचा आवाज तुम्ही पूर्णतः बंद करणार आहात किंवा कमी करणार आहात. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर फोन अशा ठिकाणाहून करा जिथे नेटवर्क उत्तम असेल. आणि अजून एक छोटीशी विनंती. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे भारतीय टपाल खाते जनसामान्यांच्या अविरत सेवेत. त्या विषयाच्या अनुषंगाने तुमचे प्रश्न अपेक्षित आहेत. मॅम नमस्कार. कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आणि मला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला विचारायचं आहे की भारतीय टपाल खातं जेव्हा आपण असं म्हणतो त्याहीपेक्षा आजचा हा जो दिवस आहे जागतिक टपाल दिन हा का आणि कशा पद्धतीने सुरू झाला किंवा आणि याच्या मागचा उद्देश नेमका कोणता होता त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या ना. प्रथम मी आजच्या टपाल दिनानिमित्त आमच्या पोस्टाच्या ग्राहकांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देते. दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिवस साजरा करण्यात येतो. याच दिवशी 1874 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली होती आणि त्या दिवसाची आठवण म्हणून आणि त्या दिवसाचं स्मरण करण्यासाठी म्हणून हा आजचा दिवस सर्व देशभर जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 1969 पासून दरवर्षी सर्व देश ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन भाग घेतात आणि वेगळे वेगळे कार्यक्रमाचं आयोजन करतात. म्हणजे लोकांना पोस्टाबद्दल माहिती सांगणे किंवा स्टॅम्पचं एक्झिबिशन लावणे आणि काही त्यांच्यासाठी पत्रलेखन स्पर्धा, इतर आणखी कार्यक्रम करणे, अशा पद्धतीने हा दिवस संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. म्हणजे प्रत्येक देशांमध्ये जे जे देश या युनियनचा एक हिस्सा आहेत, भाग आहेत, ते सगळे देश हा दिवस अतिशय महत्त्व पद्धतीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. बरं, आता भारतामध्ये सुद्धा आपलं भारतीय टपाल खातं आहे, तर आज ह्या दिनाच्या निमित्ताने आपण कोणते कार्यक्रम साजरे करत आहोत त्याविषयी तुम्ही कसं सांगा? तर ह्याचा एक या दिवसाचा एक उद्देश असा आहे की पोस्ट खातं वर्षभर काम करत असतं, पण आजच्या दिवशी त्यांना लोकांना
की पोस्टाचं तुमच्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये काय महत्व आहे किंवा त्याची पोस्टाची काय भूमिका आहे याबाबत जनजागृती करण्याचा हा दिवस किंवा हा आठवडा आहे. आणि तसंच पोस्टाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये पोस्टाचा कसा हातभार लागला, पोस्टाचं काय योगदान आहे नक्कीच. हे सांगण्याचा पण ह्याच्यामध्ये उद्देश आहे. त्यासाठी वेगळे वेगळे कार्यक्रम आम्ही करतो. आज वर्ल्ड पोस्ट डे आहे 9 तारखेला आणि 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर असं आम्ही नॅशनल पोस्टल वीक साजरा करणार आहोत. अच्छा. आणि या दिवशी प्रत्येक दिवशी एक एक दिवस प्रत्येक सर्व्हिसला दिलेला आहे. आपण स्क्रीनवरती पण पाहू शकतो की हा राष्ट्रीय टपाल सप्ताह कशा पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. तर 9 ऑक्टोबर सुरू केलं तर आज मंगळवार वर्ल्ड पोस्ट डे आहे. 10 ऑक्टोबरला बँकिंग डे आहे. 11 ऑक्टोबरला लाईफ इन्शुरन्स डे. 12 ऑक्टोबरला फिलॅटेली दिवस. 13 ऑक्टोबरला बिझनेस डेव्हलपमेंट डे आणि 15 ऑक्टोबरला सोमवारी मेल्स डे हा राखून ठेवलेला आहे. आणि त्या प्रकाराप्रमाणे वेगळे वेगळे उपक्रम, वेगळे वेगळे कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात येतात. आज संपूर्ण देशभर पेपरमध्ये या कार्यक्रमासंबंधी जाहिराती आणि आमच्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर, फेसबुक, ट्विटरवर ह्या जाहिराती चालू आहेत. तसेच आज आमचे पोस्टाचे अधिकारी आपल्या नागरिकांना, ग्राहकांना भेटतील. पोस्ट फोरम मध्ये त्यांचे मीटिंग्स घेतील. वेगळ्या वेगळ्या शाळेतून शालेय विद्यार्थी पोस्ट ऑफिसला भेटी देतील आणि तिथे पोस्टाचं कामकाज कसं चालतं, पत्र तिकडे आल्यानंतर त्याचं सॉर्टिंग किंवा डिस्ट्रीब्युशन कसं होतं, डिलिव्हरी कशी होते हे त्यांना प्रात्यक्षिक बघता येईल. अशा प्रकारे वेगळे वेगळे कार्यक्रम घेण्यात येतील. आणि आज सह्याद्री दूरदर्शनवरून पोस्ट खातं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा पण आमचा आजचा विशेष कार्यक्रम आहे. नक्कीच मॅम, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं हा पूर्ण आठवडा पाहायला गेलं तर खास पोस्ट खातं विविध पद्धतीने आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करणार आहे. परंतु तरी सुद्धा मला विचारायचं, आपण त्याच्याविषयी जाणून घेऊच, परंतु इतकी वर्ष अविरतपणे आपलं पोस्ट सेवा देत आहे आणि विविध अशा गोष्टी आहेत, परंतु ह्या कोणत्या योजना आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत आणि अशी किती वर्ष झाली की ज्या पद्धतीने ह्या सेवा लोकांना देण्यात येत आहेत? पोस्टल डिपार्टमेंटची एक ऑर्गनायझेशन म्हणून जवळजवळ 174 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1 ऑक्टोबर 1854ला जेव्हा पोस्टाचं पहिलं तिकीट छापण्यात आलं होतं ते त्यावेळी ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये संपूर्ण देश लागला आणि त्यामुळं पोस्टाच्या कार्यकलापामध्ये एक सूत्रीपणा आला. नक्कीच. आणि म्हणजे म्हणा एक देश आणि एक स्टॅम्प असं म्हणा. आणि तेव्हापासून मग पोस्टाचे कर्मचारी, पोस्टल डिपार्टमेंट हे जनसामान्यांच्या सेवेमध्ये कार्य करत आहेत. आणि सध्या देशामध्ये जवळजवळ 1.5 लाख पोस्ट ऑफिसेस आहेत. वेगळ्या वेगळ्या भागामध्ये, दुर्गम भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं अस्तित्व आहे आणि तिथे कर्मचारी काम करत असतात. एक पोस्ट ऑफिस आहे, हे हिक्कीम नावाचं पोस्ट ऑफिस आहे. हे जगातलं सर्वात उंचावरचं पोस्ट ऑफिस आहे आणि हे भारतात हिमाचल प्रदेशमध्ये आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची 15,500 फीट उंचीवर आहे. याप्रमाणेच वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या भागामध्ये, देशामध्ये जिथे इंटरनेट नाही, जिथे कुठलेही सिग्नल नाही किंवा इतर कुठलीही गोष्ट तिथे पोहोचत नाही, तिथे आपलं पोस्ट पोहोचलेलं आहे. तिथे आपलं पोस्ट आहेच आहे. आणि तशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पोस्टाचे कर्मचारी काम करतात. आणि ही जनसामान्यांची सेवा आहे, त्यामुळे भारत सरकारनं जनसामान्यांसाठी जी पोस्टल स्टेशनरी उपलब्ध करून दिली आहे तिचे सुद्धा अगदी परवडणारे आणि स्वस्तातले दर आहेत. तर साधं पोस्टकार्ड जर घेतलं तुम्ही तर पोस्टकार्ड पोस्ट ऑफिसमध्ये 50 पैशांना मिळतं. 50 पैशाला मिळतं. पण त्याची किंमत आहे 12 रुपये 15 पैसे. अच्छा. तर तशाच प्रकारे आंतरदेशीय पत्र सुद्धा 2.5 रुपयांना मिळतं. पण भारत सरकार ते जनसामान्यांसाठी 2.5 रुपयाला देतं आणि त्याची किंमत आहे जवळजवळ 12 रुपयापेक्षा त्याचीही जास्त किंमत आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय स्वस्त दरामध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. हो. म्हणजे अतिशय उत्तम पद्धतीने प्रत्येक माणसाला, प्रत्येक वर्गातल्या माणसाला ही सेवा घेणं सहज शक्य आहे, कारण का खूपच माफक दरामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की हे सगळं अवेलेबल आहे. मॅम, आता मला विचारायचं आहे की आता इतकी वर्ष झाली, कित्येक वर्ष, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं खूप मोठा इतिहास आहे आणि इतकी वर्ष पोस्ट अविरतपणे काम करत आहे, परंतु हे करत असताना आता अनेक बदल झालेले आहेत, तंत्रज्ञान आलेलं आहे. मग तुमच्या कामामध्ये सुद्धा या सगळ्याचा फरक पडलेला आहे. कुठे ना कुठेतरी पोस्ट अपग्रेड झालेला आहे, अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. त्याचा आढावा तुम्ही कसा घ्याल?
आजचं आधुनिक युग हे कम्प्युटरचं आहे, इंटरनेटचं आहे, सोशल मीडियाचं आहे. बरोबर. त्याप्रमाणे पोस्टाने पण आपल्या रोजच्या दैनंदिन कामामध्ये आणि सर्व्हिसेसमध्ये बदल करून घेतलेले आहेत. पोस्टानं आता कात टाकलेली आहे. प्रोजेक्ट ॲरो नावाचा एक आम्ही प्रकल्प घेतला. त्या प्रकल्पाअंतर्गत भारतातील सर्व पोस्ट ऑफिसेसना कम्प्युटर पुरवण्यात आले. हे सगळ्या कम्प्युटरचं नेटवर्किंग करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी विशेष ब्रँडिंग करण्यात आलं. अच्छा. प्रत्येक पोस्ट ऑफिसला एक प्रकारचेच काउंटर्स आहेत आणि रंगसंगती एक प्रकारची ठेवलेली आहे. लाल आणि पांढरा रंग त्याच्यामध्ये दिलेला आहे. तसेच सर्व व्यवहार कम्प्युटर्सवर होतात आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे सॉफ्टवेअर यामुळे आता सर्व सेवा नागरिकांना जलद मिळतात, ऑनलाईन मिळतात. आणि पूर्वी मनी ऑर्डरचा फॉर्म फिजिकली जात होता, आता तसा तो जात नाही आणि इलेक्ट्रॉनिकली मनी ऑर्डरचं ट्रान्समिशन करण्यात येतं. वा, अतिशय उत्तम. म्हणजे आता आपण जर पाहिली वेबसाईट सुद्धा, ती सुद्धा इतकी अपग्रेडेड आहे की सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला पिनकोड पासून सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. हे अतिशय उत्तम आहे की जसजसा काळ बदलतो आहे, जसजशी प्रगती होत आहे, तसं पोस्टामध्ये सुद्धा अपग्रेडेशन होत आहे, त्याची पण प्रगती होत आहे. त्यामुळे तुम्ही आता जसं सांगितलं मगाशी आपल्या सप्ताहाचा तुम्ही उल्लेख केला, तर उद्याचा दिवस जो आहे तो तुम्ही म्हणालात की बँकिंग डे आहे, तर त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा ना. उद्या बुधवारी बँकिंग डे आहे. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे स्पेशल कॅम्प किंवा मेळावे आयोजित करतो की सामान्य नागरिकांना भारत सरकारच्या ज्या बचत ठेवी आहेत किंवा बचत योजना आहेत त्यांची माहिती मिळावी आणि त्यासंबंधी त्यांना गुंतवणूक करता यावी. शाळांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी स्पेशल मेळावे आयोजित करतो आणि स्क्रीनमध्ये तक्ता पण पाहू शकतो. हा, हे आता नवीन झालेले हे व्याजदर सरकारने जाहीर केलेले आहेत. साध्या बचत खात्यासाठी 4% आहे आणि सुकन्या समृद्धीसाठी 8.5% आहे. तर अशा प्रकारे मीटिंग्स घेऊन, मेळावे घेऊन लोकांना कन्व्हिन्स करून त्यासाठी त्यांना बचतीचं महत्त्व सांगण्यात येतं. शाळेत विद्यार्थ्यांना बचतीचं महत्त्व सांगण्यात येतं आणि त्याच्या आता सध्या ह्या घडीला जवळजवळ देशामध्ये 17 कोटी बचत खाती आहेत आणि त्याचा उपयोग 40 कोटी ग्राहक करत आहेत. या सर्व पोस्ट ऑफिसमध्ये कोअर बँकिंग सोल्युशन दिलेलं आहे. त्यामुळं एनी टाइम एनीवेअर बँकिंग ही कल्पना साध्य झालेली आहे आणि त्यासाठी कस्टमरसाठी एटीएमची सुविधा देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 75 ठिकाणी एटीएम्स आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमचं एटीएम ट्रान्झॅक्शन्स करू शकता आणि पोस्टाच्या एटीएम मध्ये तुम्हाला फ्री ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि हे एटीएम्स इंटर ऑपरेबल पण आहेत. म्हणजे तुम्हाला जरूर असेल तर तुम्ही इतर बँकांमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता. हे खूपच उत्तम आहे. मॅम, आपल्याला कार्यक्रमात पहिला फोन आलेला तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर बोलतात पुण्याहून. नमस्कार रवींद्रजी, प्रश्न विचारा. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. खरं तर पोस्टल सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने पोस्ट ऑफिस नेहमीच देतं, त्याबद्दल मी आपल्या पोस्ट खात्याचं अभिनंदन करतो. आणि खरं तर पोस्ट ऑफिस म्हणा किंवा पोस्टमन म्हणा हा आमच्यासारख्या सर्वसामान्याचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. मला आठवतं अगदी की आम्ही पोस्टमनची अगदी काही नोकरीचा कॉल असो, काही महत्वाचं पत्र असो, अगदी आतुरतेने आणि प्रेमाने वाट पाहत असतो आणि अतिशय म्हणजे घरच्या हवं पोस्टमन आम्हाला वाटत असं एक म्हणजे फॅमिली पोस्टमन असं म्हणजे तरी चालेल. खूप छान वाटते मला. प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की खाजगी क्षेत्रात आता पोस्टल सेवा, कुरिअर सेवा येत आहे वेगाने, तर त्यांच्याशी स्पर्धा करताना आपण काय काळजी घेता आपली चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने? धन्यवाद. नक्कीच, तुमचा प्रश्न कळलेला आहे. धन्यवाद. मॅम, त्यांचं असं म्हणणं आहे की खाजगी क्षेत्रामध्ये आपण बघतो की पोस्टल कुरिअर होतं किंवा ज्या पद्धतीने आपले मेसेजेस आहेत ते आपण देऊ शकतो. मग त्याच्या अनुषंगाने पोस्ट कशा पद्धतीने ह्या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे? हा, पोस्ट ऑफिसची सेवा ही भारत सरकारची मोनोपोली असलेली सेवा आहे. पोस्टाची सेवा ही इंडियन पोस्ट ऑफिस ऍक्ट कायद्याप्रमाणे चालते आणि तुम्हाला माहिती असेलच स्पीड पोस्टची सेवा आम्ही भारतातील प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये पोहोचवतो आणि लोकांना त्याच्यासाठी ट्रॅक अँड ट्रेस सर्व्हिस दिलेली आहे, SMS दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे कायद्यामध्ये प्रमाणे चालणारी ही सेवा आहे आणि जास्तीत जास्त सुविधा आम्ही आमच्या
सरकारी खात्यातून देण्याचा ग्राहकांना प्रयत्न करतो. आपण याविषयी आणखीन बोलूया, परंतु आपण बोलत होतो आपला बँकिंग विषयी. तर या बँकिंगमध्ये तुम्ही सांगताय की वेगवेगळ्या गोष्टी आता नव्याने आलेल्या आहेत, परंतु पारंपरिक ज्या पद्धतीने बँकिंग होत होतं आणि आता हे नव्याने जे आहे त्यामध्ये काय फरक आहे? गेल्या महिन्यात संपूर्ण भारतभर 1 सप्टेंबरला इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचं उद्घाटन करण्यात आलं आणि ही पेमेंट्स बँक पोस्ट ऑफिसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुरू करण्यात आली आहे आणि आमच्या ह्या उद्याच्या बँकिंग डेच्या दिवशी त्याचं पण प्रसार करणे, त्याच्यामध्ये पण लोकांना बोलवून त्यांची खाती खोलणे हा आमचा एक उद्देश आहे. आपण स्लाइडवरती पण बघू शकतो. हो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही 100% इक्विटी असलेली भारत सरकारची पब्लिक लिमिटेड कंपनी आहे आणि याच्यामध्ये ग्रामीण जनतेचे 100% फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे आर्थिक समावेशन करणे हा सरकारचा उद्देश आहे आणि बँकांच्या सुविधा जिथे नाही आहेत तशा त्या लोकांना डिजिटल बँकिंगची सेवा देण्यासाठी ही बँक सुरू करण्यात आली आहे. घरपोच सेवा आहे म्हणजे नेमकं कशा पद्धतीने आहे? घरपोच सेवा म्हणजे ही IPPB ही तुम्हाला 2-3 प्रकारे सेवा वापरण्याची सोय आहे. एक तर तुम्ही काउंटरमध्ये जिथे सुरू केले तिथे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकता आणि काही दूर ठिकाणी जिथे बँक नाहीये तिथे पोस्टमनला तुम्ही फोन कॉल करून किंवा मिस कॉल करून बोलवू शकता. तो तुमच्या घरी येईल आणि मग इंडिया पोस्ट आपके द्वार अच्छा असं त्याचं हे आहे आणि तुम्हाला जे काही ट्रान्झॅक्शन QR कार्ड काय आहे? अकाउंट उघडल्यानंतर या बँक मध्ये अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला QR कार्ड देण्यात येईल आणि हे तुमच्या पासबुकचं काम करेल. अच्छा. तर त्यामुळे त्याच्यामध्ये जो अकाउंट असेल अकाउंट नंबर किंवा पिन नंबर तुम्हाला कुणालाही लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे स्कॅन केलं की हे स्कॅन केलं की बायोमेट्रिक पद्धतीनं स्कॅन केले की तुम्हाला तुमचे ट्रान्झॅक्शन्स करता येतील. ह्याचा उपयोग जास्त करून वरिष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, शेतकरी, किराणा स्टोअर्सवाले किंवा छोटे मोठे व्यापारी ह्यांना त्याचा उपयोग होईल किंवा कारण त्यांना ह्याच्यामधून आपले छोटे छोटे पेमेंट्स करता येतील आणि आपली बिल भरणं, लाईटचं बिल, इलेक्ट्रिकचं बिल, गॅसचं बिल हे तुम्हाला सहजपणे करता येईल आणि मोबाईल ऍप वापरून सुद्धा ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे ते स्वतः हे बँकिंग करू शकतात. आपल्याला कार्यक्रम अजून एक फोन आलेला आहे, पण तो फोन घेऊया. गीतांजली बोलतायत परभणीहून. नमस्कार गीतांजली, प्रश्न विचारा. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. मला तुम्हाला ते आपलं बँकेचं जे PPF खातं आहे ना त्याविषयी माहिती विचारायची होती. ओके ओके, विचारा. धन्यवाद. तुमचा प्रश्न कळलेला आहे, तर त्याविषयी तुम्ही कशी माहिती द्या? हा मॅडम, गीतांजली, तुम्हाला पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही पोस्टाची एक चांगली योजना आहे आणि त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि ते तुम्हाला इथे त्याचे सगळे काही वैशिष्ट्य आहेत, काही डिटेल फीचर्स आहेत ते तुम्हाला समजावून सांगते. नक्कीच नक्कीच. म्हणजे PPF ही सगळ्यांसाठी सुविधा आहे आणि पोस्टात गेलं तर त्याची अतिशय योग्य पद्धतीने त्यांना माहिती पण मिळू शकेल. परंतु आता मात्र आपल्याबरोबर दूरध्वनी वादळे जोडले गेलेले आहेत. अजून एक तज्ज्ञ आहेत, पोस्ट मास्टर आहेत, नाशिक इथनं ते आपल्याशी बोलत आहेत, मोहन अहिरराव. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सर नमस्कार, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू मॅम. सर, टपाल दिनाच्या तुम्हाला सुद्धा अनेकानेक शुभेच्छा. सर, आज आपण भारतीय टपाल विषयी बोलतो आहे, खात्याविषयी बोलतो आहे, तर मला तुम्हाला विचारायचं आहे की ग्राहकांना विविध पद्धतीने ह्या सेवा पुरवल्या जातात कित्येक वर्ष, परंतु ह्या अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कशा पुरवल्या जातील याकडे टपाल कशा पद्धतीने काम करत आहे, कसं सांगा? बरोबर. हो मॅडम, तुम्हाला तर माहितच आहे टपाल विभाग हा फार पुरातन काळापासून चालू आहे. टपाल विभाग 150 वर्षापासून ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा देत आहे. बदलत्या काळानुसार डाक खाते देखील बदल स्वीकारत आहे. विभाग मध्ये दिल्या जाणाऱ्या बँकिंग, विमा व टपाल इत्यादी सेवांमध्ये देखील बदल स्वीकारून तंत्रज्ञानाचा स्वीकार करून डाक विभाग उत्तम पद्धतीने सेवा ग्राहक पर्यंत पोहोचवत आहे. मॅडम, बँकिंग सेवेमध्ये CBS कोर बँकिंग सोल्युशन ही आणले, ज्याची सुरुवात भारतामध्ये सर्व टपाल कार्यालय एका छताखाली आणली आहेत. त्यासाठी फिनॅकल हे सॉफ्टवेअर वापरले आहे.
व अच्छा. त्याचा फायदा असा झालेला आहे की कोणीही व्यक्ती आपल्या पोस्टातल्या रकमा कोणत्याही पोस्टात जाऊन काढू शकतात. वा. तसेच पोस्टातल्या या खातेदारांना एटीएमची सुविधा सुद्धा आता पुरवण्यात आलेली आहे आणि ते एटीएम दुसऱ्या एटीएम द्वारे सुद्धा पैसे काढू शकतात मॅम. वा वा फार उत्तम. विमा इन्शुरन्स प्रणाली एका छताखाली आणण्यासाठी CIS कोर इन्शुरन्स सोल्युशन ही बांधणी करण्यात आली आहे. त्यासाठी मॅककेमिश हे सॉफ्टवेअर वापरून त्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन किंवा कोणत्याही पोस्टामध्ये त्यांच्या पॉलिसीचे पैसे जमा करता येऊ शकतात व त्यांचे जे क्लेम आहेत कोणत्याही प्रकारचे क्लेम त्यासाठी लागणारा वेळ याद्वारे कमी होणार आहे व सुविधा मिळण्याची व्यवस्था द्वारे ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे मॅडम. नक्कीच. म्हणजे ग्राहक हा बोला. काउंटरवर रजिस्टर, स्पीड पोस्ट, पार्सल, मनी ऑर्डर इत्यादी बुकिंग जे केलं जातं व त्या वितरणासाठी सुद्धा एक CSI प्रणाली नवीन आणलेली आहे ज्याला कोर सिस्टम इंटिग्रेटर अशी प्रणाली म्हणतात आणि त्यासाठी सॅप म्हणजे जर्मन लेवलची ही सॅप जे कंपन्या वापरतात ते सॅप सॉफ्टवेअर वापरले जाते. त्यामुळे सर्वांना जी सुविधा आहे जलद गतीने मिळते. ट्रॅक आणि ट्रेस सारखी सुविधा सुद्धा त्याच्यात आहे. SMS ग्राहकाला जातो की तुमचे हे आर्टिकल आलेले आहे वगैरे. ग्रामीण भागामधील प्रत्येक गावामध्ये वित्तीय समायोजन करण्यासाठी भारतीय डाक विभागाचे मोठे योगदान राहणार आहे. यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक ही सुरुवात 1 सप्टेंबर रोजी पूर्ण भारतात करण्यात आली. याद्वारे बँक ही ग्रामीण भागामध्ये ग्राहकांच्या दरवाजापर्यंत घेऊन जाण्याचा मानस डाक विभागाचा राहणार आहे. आणि आपल्याला माहितच आहे की चांगले प्रशिक्षित कर्मचारी यासाठी आवश्यक आहेत. त्यासाठी याआधी PTC वडोदरा येथे जावं लागत होतं. आता मात्र महाराष्ट्रातच नाशिक येथे क्षत्रिय प्रशिक्षण केंद्र RTC ची सुरुवात करण्यात आली जिथं जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देऊन उत्तम ग्राहक सेवा पुरवण्यासाठी तयार केले जात आहे. टपाल विभाग ग्राहक तक्रार निवारणासाठी CCC म्हणजे कस्टमर केअर सेंटर सर्व डाकघरांमध्ये उपलब्ध करण्यात आलेलं आहे. त्याद्वारे लवकरात लवकर ग्राहक तक्रारचे आपले निवारण करून घेतात. तसेच ग्राहकांना ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. ट्विटरद्वारे ते आपली तक्रार दाखल करून घेऊ शकतात व तक्रारीचे निवारण त्वरित करून घेऊ शकतात. नक्कीच नक्कीच सर. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरती सगळ्या गोष्टींचा सूक्ष्म विचार करून वेगवेगळ्या पद्धतीने आता सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ग्राहकांना उत्तम सेवा कशी पुरवता येईल याचा विचार करण्यात आलेला आहे. त्याबरोबर मला तुम्हाला विचारायचं आहे की टपाल खात्यामध्ये या मोठ्या प्रमाणात योजना आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार नेमका कशा पद्धतीने होत आहे, कसं सांगा? हो मॅम, आपल्याला माहितच आहे की हे मोबाईलचं युग आहे आणि या मोबाईलच्या युगात टपाल खात्याची सेवा व सुविधाची माहिती देण्यासाठी पोस्ट खात्याने पोस्ट इन्फो म्हणून एक अँड्रॉइड ऍप तयार करण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे पोस्टमधील सर्व सेवांची व योजनांची माहिती मोबाईल वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्याद्वारे लोकांना डाक विभागामध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. डाक विभाग अधिक मधील अधिकारी वर्ग ग्रामीण भागात जातात, रॅली काढतात, मेळावे घेतात आणि त्याद्वारे शाळा कॉलेजेस यामध्ये देखील जाऊन आपले लेक्चर देतात व माहिती दिली जाते. सुकन्या समृद्धी योजना, ग्रामीण टपाल विमा, IPB इंडियन पोस्ट पेमेंट बँक, अल्प बचत योजना, सामाजिक सुरक्षा जसे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना इत्यादीची माहिती लोकांना डाक विभागामध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जाते आहे. नक्कीच सर. सर आज आपला सर आपल्या बरोबर बोला. FM रेडिओ आणि टीव्हीवर देखील अधूनमधून आम्ही ही सर्व माहिती देत असतो जेणेकरून पब्लिक मध्ये ती पुरवली जाते. वर्तमानपत्रातनं देखील आम्ही वेगवेगळ्या बातम्या देऊन आणि कोणकोणत्या सेवा नुकतेच आता व्याजदर वाढलेले 1 ऑक्टोबर पासून त्यामुळे लोकांचीही गर्दी आमच्याकडे त्या योगाने वाढत आहे. पोस्टमन सुद्धा घरोघरी जाऊन ग्रामीण डाक सेवक घरोघरी जाऊन पत्रक वाटतो आणि त्या पत्रकात जी काही माहिती असते डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या योजनांची ती लोकांपर्यंत पोहोचते. तसेच आता नुकतेच 20 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबर दरम्यान महात्मा फुले कलादान शालिमार नाशिक येथे फिलॅटेलिक एक्झिबिशन म्हणजे दुर्मिळ तिकिटाचा छंद ज्यांना आहे असा एक फिलॅटेलिक एक्झिबिशन आम्ही भरवत आहोत. आणि भारत सरकारने यासाठी मॅडम मध्यंतरी दीनदयाळ स्पर्श योजना सुरू केली होती आणि त्या दीनदयाळ स्पर्श योजनेत पूर्ण भारतात काहीतरी
हजारो विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुरू करण्यात आलेली आहे. 2.5 एकर ही पत्रलेखन स्पर्धा सुद्धा भारत सरकारने सुरू केली होती आणि या मेरे देश के नाम खत या विषयावर पत्रलेखन स्पर्धा केली होती. त्यात सांगायला विशेष वाटतं की नाशिक रोड मधील कैदींनी देखील चांगल्या प्रकारे भरभरून प्रतिसाद दिला. नक्कीच सर, नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या पातळीवरती अशा पद्धतीने प्रयत्न होत आहेत. स्टुडिओमध्ये आज आपल्याबरोबर आहेत शोभा मधाळे मॅम, ज्या आहेत नवी मुंबई रिजनच्या पोस्टमास्टर जनरल. आपण त्यांच्याशी पण याविषयी जाणून घेऊया. मॅम, भारतभर ज्या पद्धतीने सांगितलं की प्रसार होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या जात आहेत, तर तुमचं काय मत आहे की पूर्ण भारतामध्ये ह्या गोष्टींचं समन्वय कसं केलं जातं प्रसार करताना किंवा प्रचार करताना? आमची डिपार्टमेंटची एक वेबसाईट आहे www.indiapost.gov.in. त्याच्यावर तुम्हाला ह्या सगळ्या भारतात नवीन आलेल्या सुविधा, नवीन आलेल्या योजना यांची माहिती मिळते. त्याच्याप्रमाणेच डिपार्टमेंटचं फेसबुक आहे, त्याच्यावर रोज समजा दिल्लीमध्ये एखादा मेळावा घेतला किंवा एखादे मुलांसाठी कार्यक्रम झालं किंवा एखादे पेंटिंग स्पर्धा झाली तर त्याचे सगळ्या पोस्ट केलेले असतात. त्यामुळे भारतभर कुठे काय चाललेलं आहे एका कर्मचाऱ्याला, एका अधिकाऱ्याला सगळी माहिती मिळत असते. आणि आम्ही स्थानिक स्तरावर पण आपल्या आपल्या रिजनमध्ये, आपल्या आपल्या डिव्हिजनमध्ये लोकांना प्रत्यक्षात भेटून आणि त्यांना ह्या योजना समजावून सांगून त्याच्यामध्ये त्यांना भाग घेण्यासाठी उत्साहित करत असतो. आणि अशा पद्धतीनं ऑन द स्पॉट 1-to-1 इंटरॅक्शन करून लोकांचा सहभाग होऊन हे आम्ही कार्यक्रम यशस्वी करतो. नक्कीच, धन्यवाद मॅम. सर, मला तुम्हाला विचारायचं की या पद्धतीने सगळं झाल्यानंतर सुद्धा ग्राहकांना आता जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल? जे पोस्टाचे ग्राहक आहेत किंवा ज्यांना पोस्टामध्ये ग्राहक व्हायचंय त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? ग्राहकांना मी हेच सांगू शकेल की पुरातन काळापासून चालू असलेले पोस्ट ऑफिस म्हणजे हे 100% भारत सरकारचे आहे आणि त्यात जो काही पैसा आपण गुंतवणार आहात हा 101% प्युअर कॅरेटने आपण जमा करणार आहात आणि आपल्याला त्याचा परतावा अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहे, यात संशय नाही. धन्यवाद सर, तुम्ही इतक्या कमी वेळेत इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू मॅम, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅम, जसं त्यांनी सांगितलं की विविध योजना आहेत, विविध गोष्टी आहेत, त्यांनी इन्शुरन्सचा पण उल्लेख केला. तर आता ह्या टपालमध्ये विमा जेव्हा गोष्ट आपण म्हणतो तेव्हा ती कशा पद्धतीने लोकांना त्याचा लाभ घेता येतो? भारतीय टपाल विमा हा खूप जुना आहे. 1884 पासून पोस्टल लाईफ इन्शुरन्सची सुरुवात झाली आणि त्यावेळी तो फक्त सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यापुरताच मर्यादित होता. पण आता इतर अनेक प्रोफेशनल्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथे लिस्टेड असलेले कर्मचारी इत्यादी सर्वांना ह्याच्यामध्ये भाग घेता येतो. 50 लाखापर्यंतची गुंतवणूक करता येते. आणि आमचं लो प्रीमियम हाय बोनस हा आमचा लोगो आहे आणि त्यामुळं ही पोस्टाची लाईफ इन्शुरन्स ही एक चांगली योजना आहे. टॅक्स बेनिफिट पण मिळतं. टॅक्स बेनिफिट पण आहे. हो आहे. आणि त्याच्याप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रुरल पोस्टल इन्शुरन्स किंवा ग्रामीण डाक जीवन विमा. आपल्याला स्क्रीनवरती एक पोस्टरही दिसत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला या विम्याविषयी माहिती मिळत आहे. हो, ह्याच्यामध्ये हे पोस्टल लाईफ इन्शुरन्सची जाहिरात आहे. त्याच्याप्रमाणे ग्रामीण विभागासाठी ही जाहिरात आहे. ग्रामीण भागातील नागरिक ह्याच्यामध्ये आपली गुंतवणूक करू शकतात 10 लाखापर्यंत. आणि ही योजना 1995 मध्ये अलीकडेच सुरू झाली. 2 वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या कंझ्युमर आयडेंटिफाय करून मग त्या हिशोबाने ह्या पॉलिसीज बनवलेल्या आहेत. अतिशय. आणि दोन्ही तुम्हाला लाभाच्याच गोष्टी आहेत. इतर बाजारातील इतर कंपन्यांपेक्षा आमचा बोनस जास्त आहे आणि त्यामुळे टॅगलाईन मी सांगितल्याप्रमाणे लो बोनस आणि लो प्रीमियम हाय बोनस. आपण बोनसचा तक्ता सुद्धा पाहू शकतो. बोनसचा तक्ता पण बघा तुम्ही. होल लाईफ इन्शुरन्स साठी 8.5% आणि कन्व्हर्टेबल लाईफ इन्शुरन्स साठी पण 8.5% आहे. इतरांच्या तुलनेमध्ये हा बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये परतावा आपल्याला खूप अतिशय उत्तम पद्धतीने मिळतो आणि हमखास परतावा. म्हणजे एक विश्वासाचं नातं आहे लोकांचं टपाल खात्याबरोबर. मॅम, आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे डेज आहेत. तर शुक्रवारी फिलॅटेली डे आहे, तर त्याची आम्हाला संकल्पना नेमकी कशी तुम्ही विशद करून सांगा. फिलॅटेली हा शब्द आपल्या स्टॅम्प कलेक्शनशी रिलेटेड आहे. फिलॅटेली म्हणजे तिकिटांचा आणि तिकिटांशी संबंधित जी स्टेशनरी, इतर पाकिटं किंवा इतर आणखी वस्तू असतील त्या सगळ्यांचा संग्रह करणं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयावरच्या ह्या तिकिटांचा अभ्यास करणं. त्यामुळे तुम्हाला देशाचा इतिहास
किंवा देशाचे संस्कृती, कला ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळते. आम्ही त्या दिवशी फिलॅटेली डे दिवशी मुलांसाठी विशेष कार्यक्रम करतो शाळेमध्ये, बिझनेस हाऊसेसमध्ये आणि शाळांमध्ये तिकिटांचं प्रदर्शन भरवण्यात येतं. काही ठिकाणी व्हॅनमधून मोबाईल प्रदर्शन पण करण्यात येतं. तसेच आम्ही डिपॉझिट अकाउंट उघडण्यासाठी प्रयत्न करतो. माय स्टॅम्प सुद्धा आता एक नवीन सेवा सुरू झालेली आहे, त्याचा पण प्रसार करण्यात येतो. मुलांसाठी वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये स्टॅम्प डिझाईन स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा आणि क्वीज, इतर वर्कशॉप इत्यादी भरगच्च कार्यक्रम आखलेले असतात. ह्या तुम्हाला आता काही मी स्टॅम्प्स बद्दल सांगते. आपण ह्या स्टॅम्प्स बद्दल आपण जाणून घेऊया, परंतु कार्यक्रमात एक फोन आले तो आपण पटकन घेऊया. सायली शेंडगे बोलतात पुण्याहून. नमस्कार सायलीजी, प्रश्न विचारा. टपाल दिनाच्या शुभेच्छा. तुम्हाला माझा सुद्धा. प्रश्न आहे की मी 2-3 महिने झाले माझ्या घरी लेटर्स येत नाहीये. ह्याच्या आधी येत होते, तर मी कंप्लेंटही केली वरिष्ठांकडे, पण ती काही कंप्लेंट सॉल्व्ह होत नाहीये. म्हणजे एखाद दुसरं लेटर आणून दिलं तर दिलं, पण 4-5 आहे, कामाचा लोड आहे, ट्रेनिंग आहे, की त्यांची कारणं फिक्स असतात, सुट्टी आहे. तर ह्या केसमध्ये मी काय करावं? नक्कीच नक्कीच तुमचा प्रश्न कळलेला आहे. ओके, थँक्यू मॅडम. त्यांची तक्रार आहे, तर आता ही तक्रार जेव्हा आपल्याला करायची असते तर ती नेमकी कशा पद्धतीने करता येईल? हां, सायली मॅडम, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसचे जे सुपरिटेंडेंट असतील त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही भेट द्या आणि उद्या मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर पण ह्या तुमच्या केसचा मी फॉलोअप करू आणि तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यात येईल. नक्कीच सायलीजी, आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही हे सगळे नंबर्स तुम्हाला दाखवणार आहोत. कुठे जाऊन तुम्ही फोन करू शकता, कुठल्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तुम्ही कार्यक्रम नक्की पहा, तुमच्यासाठी आम्ही हे नक्की दाखवू. मॅम, ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की स्टॅम्प विषयी आपण बोलत होतो आणि त्यात तुम्ही उल्लेख केला माय स्टॅम्प. मला थोडं हे वेगळं वाटलं, तर ते नेमकं कशा पद्धतीने करता येईल? हे जे माय स्टॅम्प्स असतात ती कॉन्सेप्ट काय आहे? फिलॅटेलीमध्ये ही एक नवीन योजना आम्ही आणलेली आहे, माय स्टॅम्प नावाची. माय स्टॅम्प म्हणजे माझा फोटो आणि त्याच्यासाठी एका शीटवर हे स्टॅम्प्स तुम्ही छापलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जण आपापला इंडिव्हिज्युअल स्टॅम्प बनवू शकतो आपल्या फोटोसह बनवू शकतो आणि त्यामुळे हे तुमचा स्टॅम्प होईल. आणि हे विद्यार्थ्यांमध्ये, आणि तुम्हाला तुमच्या काही कार्यक्रम असतील, महत्वाचे वाढदिवस असतील, तर तुम्हाला नातेवाईकांना पण गिफ्ट म्हणून देता येईल. अशा प्रकारे आता ती लोकप्रिय. किती खर्च येतो असं जर करायचं असेल? एका शीटसाठी तुम्हाला 30 रुपये देता येतं. हे बघा, हा माय स्टॅम्प आहे, हा माझा स्टॅम्प आहे. अच्छा, हो, मी तुमचा फोटो पाहू शकते त्यावर. त्यामुळे फिलॅटेली डे दिवशी ह्याचं आम्ही प्रमोशन करतो. अच्छा, हे फार उत्तम आहे. म्हणजे खूप पर्सनल टच आहे याला, म्हणजे खूपच वैयक्तिकरित्या पोस्टाने विचार केलेला आहे प्रत्येक माणसाचा. हो, कारण प्रत्येकालाच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला स्टॅम्प मिळेल असं नाही. त्यामुळे खूप मोठं काहीतरी कामगिरी केल्यानंतर ते स्टॅम्प असे होतात, परंतु हे खूपच छान आणि खूपच इनोव्हेटिव्ह आहे. म्हणजे कुणीही सहज जाऊन आपला एक स्टॅम्प बनवू शकतो. मॅम, आता ज्या पद्धतीने मी सांगितलं की हा जो स्टॅम्प आहे आणि ज्या ज्या गोष्टी आहेत त्या खूपच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जगण्यामध्ये असतात. उदाहरणार्थ, कोणाला काही पाठवायचं असेल, लेटर असेल किंवा कुरिअर असेल, पार्सल असेल, तर त्याच्यासाठी आपली सेवा नेमकी कशा पद्धतीने काम करते, कसं सांगा? आमच्या पोस्टल डिपार्टमेंटच्या माध्यमातून स्पीड पोस्ट आणि बिझनेस पोस्ट ह्या मोठ्या स्तरावर चालणाऱ्या मोठ्या सर्व्हिसेस आहेत. स्पीड पोस्ट ही सेवा भारतातल्या कानाकोपऱ्यापर्यंत जाते. प्रत्येक गावागावामध्ये त्याची डिलिव्हरी करण्यात येते आणि ही एक टाइम बाउंड प्रीमियम सर्व्हिस आहे. आणि ग्राहकांना ह्याचा SMS मिळतो. त्यांना कॅश ऑन डिलिव्हरीची सोय आहे. तसेच त्यांना आपलं पार्सल कुठे गेलं ह्याचं त्यांना ट्रॅक अँड ट्रेस पण करता येतो. वेबसाईटवर स्वतः करता येतो किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पण करता येतो. आपण पाहू शकतो की एक्झॅक्टली कशा पद्धतीने ही काय म्हणू शकतो यंत्रणा काम करते. स्पीड पोस्ट काम करतं. भारतामध्ये आता आमच्या डिपार्टमेंटचा जास्त रेव्हेन्यू हा स्पीड पोस्ट मधूनच येतो आणि ही एक प्रीमियम सर्व्हिस आहे. ह्याच्यासाठी वेगळे वेगळे ऑफिसेस निर्माण करण्यात आले आणि त्याच्यावर डेली मॉनिटरिंग करण्यात येतं, पोस्ट ऑफिसमध्ये बुकिंग झाल्यापासून डिलिव्हरी करण्यापर्यंत. 2015 मध्ये कॅगनी एक सर्व्हे केला होता स्पीड पोस्ट आणि इतर खाजगी कुरिअर एजन्सीजचा की परफॉर्मन्स आणि ह्यांच्या क्वालिटी ऑफ सर्व्हिसमध्ये. तर त्यावेळी कॅगनी असा अभिप्राय दिलेला आहे की स्पीड पोस्ट इज अ बेटर सर्व्हिस. नक्कीच.
फक्त तो लोकलसाठी तुमचं जर पत्र असेल किंवा पार्सल असेल तर 50 ग्रॅम पर्यंत 15 रुपये आणि 50 ग्रॅमपेक्षा जास्त असेल तर 35 रुपये अच्छा. असे त्याचे दर आहेत. ते एवढी ही वजनावरती माफक अवलंबून आहे. वजनावरती अवलंबून आहे. एवढी त्याची माफक आणि स्वस्त सेवा आहे आणि फास्ट आहे, super आणि fast. फास्ट आहे. आणि आपलं पार्सल समोरच्या ठिकाणी जाईल याची खात्री पण, शाश्वती पण ह्याच्यामध्ये मिळते. हो हो, कॅग रिपोर्टने त्यांनी जेव्हा सर्व्हे केला तेव्हा स्पीड पोस्ट 98% डिलिव्हरी करतं असं त्यांनी दाखवलेलं आहे. तरी मला त्यांचे विचारायचं की हे samples झालं वगैरे. पार्सलसाठी, पण हे पार्सल वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे फ्रजाईल गोष्टी पण ह्याच्यातनं जाऊ शकतात का? काचेच्या वस्तू म्हणा किंवा इतर काही गोष्टी ज्या मला कोणाला पाठवायच्या असतील दुसऱ्या स्टेटमध्ये, तर तसंही करू शकतो? हा, ते ह्याबद्दल तुम्हाला ज्या काउंटरवर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाल तिथे तुम्हाला माहिती मिळेल. काही आर्टिकलची लिस्ट केलेली आहे की प्रोहिबिटेड आयटम मध्ये येईल, ते तुम्हाला पाठवता येणार नाही. पण काही वस्तू आहेत की ती ज्या रेल्वेने तुमचं जेवढं पॅकिंग जेवढं व्यवस्थित असेल त्याप्रमाणे त्याला काही हरकत नसावी. वा, म्हणजे असं पण नाही की एखाद्या ठिकाणी आपल्याला स्वतः जायला पाहिजे. ह्या सोयीचा लाभ सगळेजण वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतात. मग तुम्ही आता हे सांगितलं की आता हा झाला शनिवारचा दिवस, तर आता शेवटचा जो दिवस आहे त्याच्याविषयी तुम्ही कसं सांगाल? सोमवारचा मेल डे. सोमवारी मेल्स डे आहे. मेल्स डे म्हणजे जिथे मेल ऑफिसेस आहेत रेल्वे स्टेशनवर तिथे मुलांच्या भेटी होतात, कारण तिथे सगळ्या मेलचं सगळ्या पत्रांचं कॉन्सन्ट्रेशन होऊन त्याची सॉर्टिंग होत असतं. तर त्या दिवशी पण आम्ही मुलांसाठी वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आयोजित करतो. मेल्स डे म्हणजे आपलं मेल्स म्हणजे पत्र, तर पत्र महत्वाचं आहे. पत्रलेखन स्पर्धा आहे किंवा मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आहे. तसेच मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा नागरिक जेव्हा पत्र पाठवता तर तुम्ही पत्राचा पत्ता कसा लिहावा, तर त्याच्यावर तुम्ही 4-5 ओळीमध्ये लिहायला पाहिजे की तुम्ही ज्याला पत्र लिहिता त्याचं पूर्ण नाव असलं पाहिजे, त्याचा काही व्यवसाय असेल, शिक्षक आहे किंवा आणखी काही सरपंच आहे, असे तुम्ही त्याचे हुद्दे लिहा, रस्ता लिहा, घर नंबर असेल तर घर नंबर लिहा आणि तुम्ही त्या गावाचं नाव, त्या पोस्ट ऑफिस डिलिव्हरी पोस्ट ऑफिस असेल तर ते गावाचं नाव आणि जिल्हा आणि राज्य हे नक्की लिहा. आणि शेवटी तुम्ही पिनकोड लिहिलाच पाहिजे. तुमचं पत्र जर पोचायला पाहिजे असेल गेलेल्या ठिकाणी तर तुम्ही पिनकोड लिहिलंच पाहिजे. पत्रावर पत्ता कसा असावा हे मी तुम्हाला 1-2 उदाहरण दिलेले आहे. ग्रामीण भागामध्ये कसं आणि शहरी भागामध्ये कसा, याप्रमाणे पत्र लिहिलं तर तुमचे पत्र नक्कीच तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचेल. अन्यथा मग ही पत्र मग रिटर्न लेटर ऑफिसमध्ये जातील. कारण पोस्टमन, आमचे पोस्टमन खूप मेहनत घेतात, खूप कष्ट घेतात. प्रत्येक पत्ता शोधून, प्रत्येक तो माणूस शोधून काढून त्याला डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही जर अपुरे पत्ते लिहिले असतील किंवा तुम्ही पिनकोड लिहिला नसेल किंवा तुम्ही वाचता न येणारा जर पत्ता लिहिला असेल तर हे अवघड होतं आणि मग तुमचं पत्र आरएलओला जातं. अच्छा, आरएलओ म्हणजे जिथे पत्ता अर्धवट आहेत अशी सगळी पत्र तिकडे असतात. हो, रिटर्न लेटर ऑफिस हे ऑफिस आहे की जिथं अशी न वाचता येणारी, न पत्ते नसलेले, काही लोक पण पार्सल असे पाठवतात की त्यांचे पत्ते व्यवस्थित चिकटवलेले नसल्यामुळे ते गहाळ होतात. अच्छा. आणि अशा काही केसेस आहेत की मग ते आरएलओ मध्ये जातात. पहिला पोस्टमन त्यांना प्रयत्न करतात त्या माणसाला शोधून काढण्याचं आणि डिलिव्हर करण्याचं, पण जर मिळालाच नाही पत्ता तर मग ते आरएलओला जातात. हे बघा, मी ही 2-3 पत्र दाखवतो. नमुने बघा. हा पहिला वरचा जो आहे ते काहीतरी पत्ता लिहिलेला आहे, पण तो कुठली भाषा आहे हे आम्हाला वाचता आलं नाही, पोस्टमनला वाचताच येत नाहीये. हा दुसरा पत्ता आहे, तिथं पत्ता व्यवस्थित लिहिलेला आहे, फक्त मुंबई लिहिलेलं आहे. पण मुंबईमध्ये पण किती ऑफिसेस आहेत, मुंबईमध्ये किती पिनकोड्स आहेत, ते आम्ही कसं शोधणार की तुम्हाला मुंबईमध्ये कुठल्या ऑफिसमध्ये कुठल्या भागात पाठवायचं. पण तरी पण आमचा एक्सपर्ट पोस्टमनने बघा लाल शाईमध्ये लिहिलेलं आहे मुंबई लिहून, त्याच्या पुढे त्यांनी पिनकोड नंबर लिहिलेला आहे. त्यामुळे ते मधलं पत्र आहे ते व्यवस्थित डिलिव्हर होईल. खालचं 3 नंबरचं जे पत्र आहे ना त्यांनी फक्त नाव लिहिलेलं आहे आणि बंबई, नाव लिहिले आणि बंबई लिहिलेलं आहे. आता ते पत्र कुठे जाईल, आम्ही कुठे पाठवणार? शक्य. मग ही सगळी पत्र रिटर्न लेटर ऑफिसला जातात आणि मग तिथले पण कर्मचारी विशिष्ट ट्रेनिंग दिलेले एक्सपर्ट असतात. ते बघतात शोधून की काही त्याच्यात क्लू मिळतो का, त्याच्यामध्ये काही त्यांना आयडिया येते का. एक मला अशी आता केस आठवते, नाशिकमध्ये अशी केस होती. एक पार्सल पाठवलेलं वडिलांनी त्याच्या मुलांना अगदी ब्रँडेड शूज पाठवले होते आणि त्याच्यावरचा तो पत्ता गहाळ झाला. आणि मग ते शोधत आले आरएलओला, त्यांनी फोन वगैरे केला. मग ह्यांनी विचारलं तुम्ही आम्हाला काय क्लू देता, काय तुमच्याकडे माहिती आहे. तर त्यांनी त्या ब्रँडेड कंपनीचा कोड नंबर दिला होता, त्यांनी जे बुकिंग केलं होतं ते. तर त्या कोड नंबरवरून मग त्यांनी जेवढी इथं पार्सल जी
स्टॉक रूम मध्ये पडली होती तिथे त्यांनी एक एक पार्सल शोधून तो कोड नंबर शोधून काढला आणि मग त्या वडिलांना विचारलं आणि मग त्याच्याप्रमाणे त्या त्या पार्सलची ओळख झाली आणि ते पार्सल त्यांना ते देण्यात आलं जरी त्याच्यावर नाव पत्ता नव्हता. तर इतके कष्ट आमचे पोस्टाचे कर्मचारी सगळीकडे घेतात. आपल्याला कार्यक्रमात फोन आलेला तो आपण घेऊया. महेश कदम बोलतात पुण्याहून. नमस्कार महेशजी, प्रश्न विचारा. पासबुक हरवलेलं आहे. कशाचं, कोणतं आहे, काय खातं? पोस्टाचं पासबुक हरवलेलं आहे, सेव्हिंग खात्याचं. तर ते त्यांना मागितलं ना तर ते म्हणतात FRI करायला लागेल. अच्छा. त्याच्याबद्दल माहिती सांगा ना, तक्रार कोणाकडे करायची? तुमचा प्रश्न कळलेला आहे. महेश कदम यांनी पुण्याहून फोन केला होता. त्यांचं पासबुक हरवलेलं आहे. तर आता त्यांना पोस्टातनं सांगितलं डुप्लिकेटसाठी FIR करणं गरजेचं आहे. तर ही तक्रार अनेक लोकांची असेल की पासबुक हरवणं किंवा सर्टिफिकेट्स हरवणं किंवा आपलं किसान विकास पत्र. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा हरवतात तेव्हा नेमकं कशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे ग्राहकाने? हा महेश सर, तुम्हाला हे बरोबर सल्ला देण्यात आलेला आहे. कारण आपले कुठलेही व्हॅल्युएबल हरवली तर आपण पहिल्यांदा पोलिसांच्याकडे जावं लागतं आणि पोलिसांच्या तक्रार करून त्यांच्याकडून FIR किंवा ते काही देतील तुम्हाला रायटिंगमध्ये ते घेऊन यावं लागतं आणि मग तुमची ही व्हॅल्युएबल त्याच्याबद्दल तुम्हाला दुसरं डुप्लिकेट पासबुक देण्यात येईल. म्हणजे कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला करावीच लागेल. जे नियम आहेत ते आपल्याला पाळणं आणि तुम्हाला मिळेल, डुप्लिकेट मिळेल तुमच्या रेकॉर्ड प्रमाणे शोधून. आता पोस्ट खातं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच सेवा आहेत, परंतु त्या अतिरिक्त आणखीन अशा कोणत्या सेवा आहेत जे पोस्ट देतं ग्राहकांसाठी? पोस्टल डिपार्टमेंट हे पब्लिक सर्व्हिस डिपार्टमेंट आहे आणि त्यामुळं सामाजिक बांधिलकी राखून आम्ही इतर मिनिस्ट्रीसाठी काही अग्रीमेंट्स केलेले आहेत आणि त्यांच्यासाठी पोस्टाच्या माध्यमातून आम्ही काही सेवा देतो. त्यातलं तुम्हाला सगळ्यांना महत्वाचं माहिती असलेलं म्हणजे आधार कार्ड काढणं. तर आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधार अपडेशन करता येईल किंवा तुमचं नवीन आधार कार्ड एनरोलमेंट करता येईल. महाराष्ट्रामध्ये 1293 पोस्ट ऑफिसेसमध्ये ही सुविधा लोकांना करून देण्यात आलेली आहे. तसंच रेल्वे डिपार्टमेंट बरोबर आमचं अग्रीमेंट आहे आणि त्यांच्या टायअप प्रमाणे आम्ही काही पोस्ट ऑफिसेसमध्ये जवळजवळ 51 पोस्ट ऑफिसेसमध्ये रेल्वे रिझर्वेशनचं काउंटर पण सुरू केलेलं आहे आणि गेल्या वर्षी जवळजवळ 40,000 ट्रान्झॅक्शन झाले. तर रेल्वे रिझर्वेशन तिकीट पण तुम्हाला मिळतं. तसेच महत्वाचं म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांच्याबरोबर टायअप आहे आणि आम्ही अलीकडेच पासपोर्ट सेवा केंद्र पोस्ट ऑफिसेसमध्ये सुरू केले आहे. त्यामुळे तुम्हाला जवळच्या ठिकाणी जाऊन पासपोर्ट काढता येईल. ही 16 ठिकाणी सध्या आपण केंद्रांची यादी पण बघू शकतो. 16 केंद्र कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये? हो, आणि एक नवीन केंद्र लातूरच्या प्रेक्षकांसाठी बातमी आहे की लवकरच लातूरमध्ये केंद्र सुरू करण्यात येत आहे. 17 केंद्र आता अस्तित्वात येतील. उद्घाटन लवकरच होईल आणि लातूरमध्ये पण केंद्र सुरू होईल. नाही, फारच उत्तम आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथे तिथे जाण्यापेक्षा आपल्या जवळच्या पोस्टामध्ये जाऊन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. मग याही व्यतिरिक्त मला विचारायचं, अजून कोणत्या अशा योजना आहेत ज्याचा लाभ आपले ग्राहक घेऊ शकतात? अलीकडेच काही नवीन योजना पण आम्ही सुरू केलेल्या आहेत. ह्या दुसऱ्या मिनिस्ट्रींच्या बरोबर अग्रीमेंट झालेल्या आहेत. मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट त्यांची एक सध्या योजना सुरू आहे. आमच्या पोस्ट ऑफिस मार्फत त्यांना बेटी बचाओ बेटी पढाओ ही ह्याची प्रसार आणि पब्लिसिटी करायचं आहे. तर आता भारतभर सगळीकडे आणि महाराष्ट्रात सगळ्या पोस्ट ऑफिसेसमध्ये हे वेगळ्या वेगळ्या जाहिराती लावण्यात येत आहेत आणि हे त्यांना आम्ही त्यांच्यासाठी मदत करत आहोत. तसंच दुसरी एक योजना आम्ही आता सुरू करणार आहोत. त्यासाठी सगळ्या आमच्या पोस्टल स्टाफचे ट्रेनिंग झालेले आहे की ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या घरामध्ये अजून लाईट कनेक्शन पोहोचलेलं नाही तर त्यांच्यासाठी सौभाग्य योजना ही एक आम्ही सुरू केलेली आहे. आणि ग्रामीण भागातील खेड्यामध्ये आमचे जेव्हा स्टाफ येतील तेव्हा ते सर्वे करणार आहेत की कोणत्या घरी इलेक्ट्रिसिटी लाईट आलेलं नाहीये. तर कृपया माझं असं आवाहन आहे की तुम्ही त्यांना सहकार्य करा आणि हा सर्वे आपण सर्वजण मिळून सक्सेसफुल करूया. आणि ज्यांच्या घरी मग लाईट नाहीये त्यांना सरकार डिसेंबर 2019 पर्यंत सगळ्यांना लाईटचं कनेक्शन देणार आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे अनेक गोष्टी आहेत, विविध पद्धतीने काळजी घेतली जात आहे आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोस्टाच्या माध्यमातून पोहोचल्या जात आहे. खूप मोठं काम आहे. मग एवढं सगळं जेव्हा गोष्टी होतात आणि एवढ्या जेव्हा पातळीवरती काम होतं तेव्हा तक्रारी असतात लोकांच्या.
की आता हे झालं आणि आपल्याला तसे फोन कॉल्स पण आले. पण त्याच्यासाठी नेमकं कशा पद्धतीने काम करता येईल? जर कोणाला काही करायचे असेल तक्रार, तर मग कशा पद्धतीने त्याच्याकडे बघता येईल? हा, डिपार्टमेंटमध्ये आम्ही ह्याला आम्ही ज्या लोकांच्या जे ग्रीव्हन्सेस आहेत त्यासाठी ग्रीव्हन्स रिट्रेसल सेल हे स्पेशलपणे सुरू केलेलं आहे. तिथे रोज कोणत्या कंप्लेंट्स आल्या किंवा काही सूचना आहेत त्याचं रोज मॉनिटरिंग होतं आणि महिन्यातून त्याच्या रिव्ह्यू मीटिंग्स पण होतात आणि वेळच्या वेळी आम्ही त्यांच्या सगळ्या तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तुम्हाला काही कॉन्टॅक्ट डिटेल्स देते, तुम्ही आम्हाला इथे संपर्क करू शकता. नक्कीच. ही डिपार्टमेंटची वेबसाईट आहे. www.indiapost.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे फोन कॉल करू शकता. कस्टमर केअर लाईन्स पण अवेलेबल आहेत. 1800-266-6868 या फोनवरती तुम्ही फोन करून आपली तक्रार सांगू शकता. ट्विट करू शकता @IndiaPost Office इथे. फेसबुकचं पेज पण आहे, लाईक करू शकता, फॉलो करू शकता. तिथे सुद्धा तुमची तक्रार तुम्ही मांडू शकता. आणि त्याचप्रमाणे CP ग्रॅब्स इथे या पोर्टलवरती पण तुम्ही जाऊ शकता. pgportal.gov.in या विविध माध्यमांमध्ये म्हणजे संकेतस्थळ आहेत, फोन आहे, सोशल मीडिया आहे, विविध पद्धतींमध्ये तुम्ही जाऊन आणि ट्रॅडिशनल तुम्ही जाऊन पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या भागातल्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या सुपरिटेंडेंटना प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार देखील देऊ शकता. मॅम नक्कीच. मॅम जेव्हा आपण पोस्ट म्हणतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याही लक्षात येते की अनेक लहान मुलांना छंद असतात पोस्टाची तिकीटं गोळा करणं किंवा पोस्टाच्या गोष्टी ज्या आहेत. तर ह्या पोस्टाच्या तिकिटांबद्दल अजून तुम्ही काही सांगू शकाल? कारण का वेगवेगळ्या पद्धतींमध्ये गोष्टी होत आहेत आणि विविध पोस्टाची तिकिटं आपल्याला दिसत आहेत. तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल की विविध पद्धतीचे डिझाईन्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत? माय पोस्ट तर आहेच, पण काही व्यतिरिक्त हा पोस्टाचा जो नॉर्मल पोस्टाचं जे कलेक्शन करतात तर इथे मी तुम्हाला काही विशेष स्टॅम्प्सचे फोटो दाखवते. हे जे पहिलं आहे शिंदे डॉक म्हणतात ह्याला. 1852 मध्ये हे चिकटणारं किंवा ॲडेजिव्ह तिकीट असं तयार केलं होतं. ते फक्त सिंध प्रांतामध्ये चालू होतं आणि त्याच्यानंतर मग हे दुसरं तिकीट आहे. हे आपलं भारताच्या स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी ते स्टॅम्प आलेला होता. हा अगदी लेटेस्ट आहे. गेल्या आठवड्यात 2 ऑक्टोबरला हे स्टॅम्प रिलीज झाले आहे. महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त हे 150 रुपयाचे स्टॅम्प्स आहेत आणि त्याचा आकार बघा तुम्ही, आकार गोल आहेत आणि ही 7 तिकीटे मिळून त्याची किंमत 150 रुपये आहे. तर हे एक वेगळे कलर, वेगळे विषय, वेगळे डिझाईन्स हेच तुम्हाला मुलांना शिकायचं असतं. हे तिकिटांचे वेगळे आकार बघा. काही चौकोनी आहेत, काही त्रिकोणी आहेत, आयताकृती आहे, मधलं षटकोनी आहे आणि पहिलं तिकीट आहे ते मुलांनी काढलेलं तिकीट आहे. मुलांच्या जेव्हा आम्ही स्टॅम्प डिझाईन कॉम्पिटिशन घेतो त्यातून ते सिलेक्ट झालेलं आहे आणि त्याचं तिकीट बनलेलं आहे. अशा प्रकारे तिकिटांचे वेगळे वेगळे आकार आहेत. आता खूप रंगसंगती आहेत. ही काही तिकीट आहेत, ही बघा, ही सुवासिक तिकीट आहेत, सेंटेड आहेत. त्याला तुम्ही सुवास येतो, तुम्ही वास घेतला तर. गुलाबाचा फ्रॅग्रन्स आहे, गुलाबाचा आहे, चंदन आहे आणि जुईची फुलं पण आहेत. तर ही विशेष प्रकारची तिकीट डिपार्टमेंटने केलेली आहेत. आता बदलत्या जगामध्ये बदलत्या मागण्याप्रमाणे हे तिकीट देण्यात येतात. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की लहान मुलांनी ड्रॉइंग केलेलं आहे आणि त्याचं पण तिकीट बनवण्यात आलेलं आहे, ही सगळ्यात खूप छान गोष्ट आहे. आम्ही उत्तेजन देतो. आमच्या पोस्टाच्या सामाजिक बांधिलकीमध्ये शालेय विद्यार्थी आहेत, महिला आहेत आणि तरुण आहेत आणि वरिष्ठ नागरिक, सगळ्या प्रत्येक थरावर प्रत्येक गटाची भारत सरकार काळजी घेतं आणि त्यांच्या गरजेप्रमाणे आम्ही त्यांना सोयी देतो. गेल्या वर्षीचं तिकीट आहे हे. लहान मुलांसाठी आम्ही स्टॅम्प डिझाईन कॉम्पिटिशन घेतली होती आणि बालदिनानिमित्त 14 नोव्हेंबर 17ला त्याचं तिकीट बनवण्यात आलं आणि त्याचा विषय दिला होता डिझाईनचा घोसला किंवा हे घरटं. तर हे पक्ष्यांची घरटी ज्या मुलांचा नंबर आला त्या डिझाईन प्रमाणे स्टॅम्प डिझाईन केलेला आहे. नक्कीच. मला अजून एक विचारायचं आहे की आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता भारतीय पोस्ट म्हटलं तर एक कुठेतरी असं असतं की सरकारी नोकरी सुद्धा आहे आणि एक काम करण्याचं सॅटिस्फॅक्शन पण इथे मिळू शकतं. तर कोणाला जर करिअर करायचं झालं आणि जर कोणाला वाटलं की आपण भारतीय डाक सेवा आपण ॲज अ करिअर म्हणून निवडावी, तिथे जॉईन करावं, तर मग कशा पद्धतीने कोणाला काम करता येईल, म्हणजे काय करता येईल?
इंडियन पोस्टल सर्व्हिस किंवा भारतीय डाक सेवा यामध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या थरावर प्रवेश घेता येईल. माझा प्रवेश क्लास 1 ऑफिसर मध्ये झाला होता. मी युपीएससीची परीक्षा दिलेली आहे. तर कुणीही पदवीधारक हा युपीएससी परीक्षेसाठी बसू शकतो आणि तो क्वालिफाय झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तो सर्व्हिस मध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर आमच्याकडे आणखी एक डायरेक्ट रिक्रुटमेंट असते, इन्स्पेक्टर पोस्ट असते. तर त्यासाठी पण तुम्हाला ग्रॅज्युएशन किंवा पदवी घेण्याची पात्रता पाहिजे आणि ह्यांची परीक्षा घेते ते स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा घेतं इन्स्पेक्टरसाठी. तसंच जर तुम्हाला पोस्टल असिस्टंट म्हणून क्लेरिकल ग्रेडमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर त्यासाठी फक्त 12वी पास एवढीच पात्रता आवश्यक आहे आणि तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे. आणि ही पण परीक्षा ह्यांची परीक्षा पण स्टाफ सिलेक्शन कमिशन घेतं. तसंच खालच्या लेवलच्या ज्या जागा आहेत, समजा पोस्टमन म्हणून तुम्हाला यायचं असेल तर पोस्टमनसाठी 12वी पासची गरज आहे. ते फक्त आपल्या प्रत्येक राज्यामध्ये घेतात. पोस्टमनला सायकल यावी पाहिजे, ह्या अटी आहेत. आणि त्याच्याप्रमाणेच एमटीएस किंवा ग्रुप डी पदाची पण परीक्षा ही राज्यस्तरावर घेण्यात येते. त्यासाठी 10वी पास आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जे ग्रामीण डाक सेवक आहेत त्यांची पण भरती ही आता सध्या गेल्या वर्षीपासून आम्ही त्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर मग त्यांना त्यांच्या 10वीच्या मेरिटवर त्यांना कॉल लेटर जातो, पहिला मेसेज त्यांना जातो त्यांच्या मेरिट प्रमाणे. आणि मग त्या पुढची जी काही कागदाची प्रोसेस आहे ती होते. अशा पद्धतीनं वेगळ्या प्रकारे वेगळ्या आणि या जेव्हा भरत्या होत असतील किंवा या परीक्षा असतील तर त्याची माहिती संकेतस्थळांवरती पण उपलब्ध असते. हो, आमच्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर आहे आणि युपीएससीची आहे तर युपीएससीच्या वेबसाईटवर आहे. न्यूजपेपर्समध्ये पण ऍडव्हर्टाइजमेंट्स येतात. तर आपण सगळीकडे बघत राहायला लागतो, उमेदवारांनी सगळीकडे बघत राहायला लागतं. आणि ज्या राज्यस्तरावर होतात त्याची तर पोस्ट ऑफिसमध्ये नोटीस बोर्डवर जाहिरात पण लावलेली असते. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन लक्ष द्या, तिथे जाऊन बघा आणि तिथे असतील त्या सिनियर पोस्टल ऑफिसरचा सल्ला घ्या. नक्कीच. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे जर तुम्ही आम्हाला सांगू शकता, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, त्यासाठी आमची सोशल मीडियाची माध्यमं याप्रमाणे. आमचं फेसबुक पेज आहे ते तुम्ही फॉलो करू शकता, लाईक करू शकता. www.facebook.com/sakhisayadri.dd इथे मेल करू शकता. sakhisayadri@gmail.com वरती. युट्यूबवरती आपले कार्यक्रम उत्तरोत्तर अपलोड होत असतात ते तुम्ही पाहू शकता. www.youtube.com/sakhisayadri इथे. आणि ट्विटही करू शकता @ddsahyadri इथे. मॅम, तुम्ही इथे आलात आणि इतक्या कमी वेळेत इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण तरी सुद्धा जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना कोणता संदेश द्याल? जर तुमचे ग्राहक आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आमच्या ग्राहकांना मी असं सांगू शकते की आता जग बदललेलं आहे आणि पोस्टल डिपार्टमेंट पण बदललेलं आहे. पोस्टानं आता कात टाकली आहे. पोस्ट ऑफिस हायटेक झालेलं आहे आणि त्यासाठी विविध योजना, विविध सुविधा तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच छताखाली आम्ही पुरवत आहोत. तर तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि आपले हे जे वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आहेत हे असेच राहोत, कळावे, लोभ असावा. वा मॅम, तुम्ही इथे आलात आणि इतक्या कमी इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि आता आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. पण आता मात्र नमस्कार. पाहत रहा सखी सह्याद्री.